नमस्कार विद्यार्थ्यांनो. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण IBPS पॅटर्ननुसार मागील वर्षी आलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. परीक्षा कुठलीही असो, या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, एक काम 6 पुरुष आणि 5 महिला 10 दिवसात पूर्ण करू शकतात. तेच काम 4 पुरुष आणि 7 महिला 12 दिवसात पूर्ण करू शकतात. तर 6 महिला आणि 12 पुरुषांना ते काम करण्यासाठी किती वेळ लागू शकतो? बघा काय म्हणते, पुरुषासाठी आपण यम घेऊ, 6 पुरुष प्लस 5 महिला, महिला म्हणजे वुमन, तर डब्ल्यू घेऊ. 6 पुरुष आणि 5 महिला एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, म्हणून 10चा गुणाकार. आणि तेच काम 4 पुरुष, 4 यम प्लस आणि 7 महिला, 7 महिला 12 दिवसात पूर्ण करतात. असं का घेतलं? बरोबरचं साईन का घेतलं? काय म्हणत आहे, तेच काम आहे म्हणून काय घेतलं, बरोबरचं साईन. 6 पुरुष प्लस 5 महिला 10 दिवसात पूर्ण करतात. तर काय, हे एक काम झालं आणि तेच काम इकडे झालं. तेच काम 4 पुरुष आणि 7 महिला 12 दिवसात पूर्ण करू शकतात. तर 6 महिला आणि 12 पुरुषांना ते काम करण्यासाठी किती वेळ लागू शकतो? तर ह्या इक्वेशन वरून आपण पुरुष आणि महिला यांची एका काम करण्याची कॅपॅसिटी आपण काढायची आहे. करा याला सॉल्व. याला भाग जाते का, 2 पंचे 10, 2 सक 12. ठीक आहे, 5 5 5 सकम 30 महिला, 30 माणूस, 5 5 25 वुमन, 6 चौक 24 मेन प्लस 7 सकम 42. करायला सॉल्व. 30तून 24 गेले, 24 इकडे जातील, तर 30तून 24 गेले किती राहते, 6. आणि 42 मधून 25 गेले किती राहते, 12तून 5 7, 3तून 2 1, 17 वुमन. किती आली कॅपॅसिटी, मेन अपॉन वुमन, मेन 17 तर वुमन 6. बघा लक्षात ठेवा, किती आलं, मेन 17 वुमन 6. खोडतो मी. तर काय म्हणते, तर 6 महिला आणि 12 पुरुषांना ते काम करण्यासाठी किती वेळ लागू शकतो? काम काय होतं, काम होतं 6 पुरुष प्लस 5 वुमन गुणीला 10, हे होतं काम. आणि याला पूर्ण करण्यासाठी 6 महिला प्लस 12 पुरुषांना किती वेळ लागू शकतो? तर याला सॉल्व करा. मेन किती होतं, 17, 17 गुणीला 6 प्लस 5 गुणीला वुमन किती होतं, वुमन होतं 6 गुणीला 10, 6 वुमन, वुमनची किंमत किती होती, 6 आणि मेलची 17. सॉल्व करा याला. 17 7 सकम 42, 2 हातचे आले 4, 6 4 10, 102 प्लस 5 सकम 30, 30 हे गुणीला 10, खाली 6 6 36 आणि 12 गुणीला 17 किती येते, 12 7 84, 4 हातचे आले 8, 12 न 8 20, 204. बरोबर आहे का? हो. 102 न 30, 102 न 30 किती झाले, 132, 132 गुणीला 10 आणि हे किती झाले, 36 न 204, 240. 0 0 कॅन्सल. याला भाग जातो का, 4 सकम 24, 4चा भाग जातो, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 33 भागीला 6 आलं. किती आलं, 33 भागीला 6. आता याला सॉल्व करा, होते का, 33 भागीला, सॉरी कुठे करू, इथे करतो. 33 6 पंचे 30, किती उरतात, 3 पॉइंट 6 पंचे
30. 5.5. 5.5 म्हणजे काय येणार? हा अर्धा दिवस झाला, अर्धा. तर काय येणार? 5.5 दिवस. किती लागणार? 5.5 दिवस. किती आला आन्सर? 5.5 म्हणजे काय झालं? 5.5 दिवस लागणार. समजलं? समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघू शकता. एक टाकी पी, क्यू आणि आर अनुक्रमे 12, 16 आणि 24 मिनिटात भरू शकतात. काय म्हणते? आणि तिघांनी मिळून टाकी भरायला सुरुवात केली, पण पी आणि क्यू ने टाकी भरण्यापूर्वी अनुक्रमे 3 आणि 4 मिनिटे टाकी भरणे बंद केले, तर या सर्वांना टाकी भरण्यासाठी एकूण किती वेळ लागला? बघा काय होतं? पी, क्यू आणि आर अनुक्रमे 12 मिनिटात भरते, 16 मिनिटात भरते आणि 24 मिनिटात भरते. याचा आपण एलसीएम घेऊ. एलसीएम किती येते? 4 त्रिक 12, 4 चोक 16, 12 चोक 48. समजा टाकीची कॅपॅसिटी 48 लिटर आहे, तर पी एका मिनिटात किती भरतो? 12 चोक 48. क्यू एका मिनिटात किती भरतो? 3 लिटर. आणि आर किती लिटर भरतो एका मिनिटात? 2 लिटर. समजलं? तिघांनी मिळून टाकी भरायला सुरुवात केली, पण पी आणि क्यू ने टाकी भरण्यापूर्वी अनुक्रमे 3 आणि 4 मिनिटे भरणे बंद केले, तर या सर्वांनी टाकी भरण्यासाठी एकूण किती वेळ लागला? काय म्हणते? पी ने 3 मिनिटं आधी आणि क्यू ने 4 मिनिटं आधी. तर पी एका मिनिटात किती भरतो? पी एका मिनिटात 4 भरतो. पी एका मिनिटात 4 भरतो, तो 3 मिनिटात किती भरेल? 3 मिनिटात तो भरेल 12 लिटर. आणि क्यू काय म्हणते? 4 मिनिटं आधी भरणे बंद केले, तर क्यू एका मिनिटात किती भरतो? 3. क्यू एका मिनिटात 3 भरतो, तर 4 मिनिटात किती भरेल तो? 12. 12 आणि 12 किती झाले? 24 लिटर. 24 लिटर कोण भरेल? तर हे 24 लिटर हे दोघं आता नाही भरत आहे. हा 3 मिनिटामध्ये शेवटच्या 3 मिनिटं आधी बंद करतो आणि हा शेवटच्या 4 मिनिटात बंद करतो. तर हे 24 लिटर आपल्याला आरला भरायचे आहे. तर आरला हे 24 लिटर किती टाइमात भरेल? आर एका मिनिटात 2 लिटर भरतो, तर 24 लिटर किती मिनिटात भरेल? 24 2 48. काहीतरी एक मिनिट. बघा विद्यार्थ्यांनो, प्रश्न काय म्हणणार आहे? जर आठवड्याच्या पहिल्या 4 दिवसाचे सरासरी तापमान 39 डिग्री सेंटीग्रेड होते आणि आठवड्याचे सरासरी तापमान 40 डिग्री सेंटीग्रेड होते, तर आठवड्याच्या शेवटच्या 3 दिवसाचे सरासरी तापमान किती? बघा आठवड्याचे सरासरी तापमान किती होते? 40 डिग्री. 40 डिग्री सरासरी. तर टोटल तापमान किती होते? 280 डिग्री. आठवड्याचे सरासरी तापमान 40 डिग्री होते, तर टोटल तापमान किती होते? 280 डिग्री. आणि पहिल्या 4 दिवसात सरासरी तापमान किती होते? पहिल्या 4 दिवसात सरासरी तापमान 39 डिग्री. तर टोटल 4 दिवसात तापमान किती झाले? 9 चौक 36, 6 हातच्याले 3, 4 त्रिक 6 हातच्याले 3, 4 त्रिक 12 3 15, 156. तर पहिल्या 4 दिवसाचे टोटल तापमान किती होते? 156. आता हे 280 मधून 156 वजा करा. 10तून 6 गेले 4, 7तून 5 2, किती राहिले? 124 डिग्री हे सरासरी टोटल तापमान होते. शेवटच्या 3 दिवसाचे टोटल तापमान. तर सरासरी काढायची आहे 3 दिवसाची, तर 124 भागीला 3 करा. 3 चौक 12, 4 राहते, 3 1 3, किती राहिला? 1, किती येणार? 0, 3 त्रिक 9, 41.33. 41.33. तर आठवड्याच्या शेवटच्या 3 दिवसाचे सरासरी तापमान किती होते? 41.33. समजलं? सोपी आहे. काही रक्कम रुपये एक्स ला एबीसी आणि डी एकाच 5, एकाच 2, एकाच 3, एकाच 4 मध्ये या प्रमाणात विभागले गेले. ए आणि सी च्या शेअर्स मधील फरक 560 रुपये असेल, तर एकूण रक्कम शोधा. बघा काय म्हणत आहे? ए, बी, सी आणि डी यांचे प्रमाण किती होते? एकाच 5, एकाच 2, एकाच 3 आणि एकाच 4. बघा
याचं प्रमाण बरोबर करण्यासाठी काय करायचं, छेदाचा एलसीएम घ्यायचा. 5 दुने 10, 10 इन 3 30, 30 दुने 60. किती आला एलसीएम, एलसीएम आला 60. आता 60 ला 5 ने भागा, 60 ला 5 ने भागितलं ते किती बघा कसं करायचं, स्टेप बाय स्टेप सांगतो. 60 भागीला 5, 60 भागीला 2, 60 भागीला 3 आणि 60 भागीला 4. किती येते 12, 30, 20 आणि 15. किती आलं प्रमाण, 12, 30, 20, 15. खोडतो मी 12. एबीसीडी किती प्रमाणात आली, एबीसीडी चे प्रमाण 12, 30, 20, 15. 12, 30, 20, 15. आणि काय म्हणते, ए आणि सी च्या शेअर्स मधील फरक, ए आणि सी यांच्यातील फरक किती आहे 8चा. आणि 8 फरकाची व्हॅल्यू किती दिली आहे 560. तर एकूण रक्कम रुपयामध्ये शोधा. 8 म्हणजे 560, तर 100 म्हणजे किती, तर 100 म्हणजे होईल 560 गुणिला 100 भागीला 8. सॉरी, आपल्याला 100ची नाही करायची असेल तर एकूण रक्कम काढायची आहे. ते एकूण रक्कम किती आहे 12, 30 आणि 20, 50. 50 न 12, 62. 62 न 15, 77. 62 न 15, 77. तो टोटल रुपये किती होते 77. सॉरी, तर आपल्याला किती काढायचं 77 काढायचे. 8 म्हणजे 566, तर 77 म्हणजे किती, तर 77 इथे 100 नाही काढायचं आहे, आपण नेहमी 100 काढतो, पण ह्यावेळेस आपल्याला 77 काढायचे आहे. कारण की टोटल अमाऊंट किती आहे 12, 30, 20, 15. किती झालं 77. त्याला सॉल्व करा. 8 साठी 56, 70, 70 गुणिला 77, 0. 7 साठी 49, 9. हातच्याले 4, 7 साठी 49 न 4, 53. 5390. किती आलं 5390. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर ए बी, बी सी आणि सी डी, तर ए बी सी डी ची किंमत शोधा. बघा ए बी सी आणि डी. ए बी किती आहे 4, 5. बी सी किती आहे 8, 9. आणि सी डी किती आहे 6, 7. त्याला सॉल्व कसं करायचं, हे या जागा खाली आहे, ते हे 5 समोर सरकायचे. 5, 5. हा 8 इथे घ्या, हे 9 इथे घ्या, इथे किती आहे 6, हे 6 इथे, हे 6 इथे. सॉल्व करायला 4, 8, 32. 32 न 6, 32 न 6 किती होते, सॉल्व करा 192 येते. 8 45, 6 चूक 24, 240. 6 पंचे 30, 9 त्रिक 27, 270. 9 5, 9 7 63. 63 गुणिला 5 किती येते, 63 गुणिला 5 येते 315. किती आलं 315. याला भाग जाते का, 3चा भाग जाते. 3 सक 18, 3 चौक 12, 3 8 24, 3 9 27, 3 1 3 1 3, 3 5 15. कोणतं प्रमाण आलं 64, 80, 90, 105. 64, 80, 90, 105. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना, क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा याला कसं एक्स, बघा याची व्हॅल्यू काय ना 6 ला 3 दुने 6, 3 दुने 6, 3 दुने 6, 3 आणि 2 5 होते. तर मग काय येणार, एक ची व्हॅल्यू काय येणार, याला मायनस करावं लागते. जर पॉझिटिव्ह येत असेल तर मायनस होते, आणि मायनस येत असेल तर पॉझिटिव्ह होतेच, एवढं तर माहित असेल. आणि वाय ची किंमत किती येते 63 आलं पाहिजे. 9 7 63, 9 7 63, आता 63. आणि बेरीज 16, दोन्ही मायनस आहे, तर मायनस आहे तर काय होणार प्लस. 9 आणि 7, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू किती आली, वाय ची व्हॅल्यू आली 9 आणि 7. हे डायरेक्ट काढता आलं पाहिजे, तेवढा टाइम तुमचा वाचेल. तर मग एक ची किंमत किती आहे -3, -2, -3. आणि कम्पेअर कसं करायचं, अल्टरनेट घ्यायचे आणि वाय ची व्हॅल्यू लागून घ्यायची. 9 9 7
7. मोठं कोण आहे? 9. 9 9 9. तर काय येणार? वाय इज ग्रेटर दॅन एक्स. वाय इज ग्रेटर दॅन एक्स. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. 8 चोक 32, 8 आणि 4 12, सोड दुने 32 होते. 32 ला सोड 16 दोने 32. हे काय आलं पाहिजे? मायनस. तर हा मायनस होईल. सोड दुने 32. तर मग एकची व्हॅल्यू काय येणार? -16 आणि +2. बघा, हे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह येते एकची व्हॅल्यू, आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह येते. आणि वायची किंमत 9 72. 9 72 गुण 72 काय मायनस मध्ये आले पाहिजे, आणि हे यांची बेरीज -1. तर काय येणार? -9 आणि 8. तर वायची व्हॅल्यू काय येणार? 9 आणि -8. 9 आणि -8 करायला सॉल्व. एकची किंमत -16 2 -16 2. तर वायची व्हॅल्यू 9 9 9 9 -8 -8 -8 -8. ठीक आहे. मोठं कोण आहे? 9. मोठं कोण आहे? 9. मोठं कोण आहे? इथे मोठं कोण आहे? 8. तर काय येणार याचा आन्सर? त्याचा आन्सर येणार नोटा. फायनल. समजलं? खूप सोपे आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच झाले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यामधून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.